श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. नमस्कार मंडळी. 100 रुपयाला बाहेर 6 पीस भेटतात मोमोजचे. तर आज आपण त्याच्यापेक्षाही कमी खर्चामध्ये मोमोज बनवलेले आहेत आणि तेही घरातल्या घरात जे घरातले अवेलेबल आहेत आपल्या घरी तेच वापरून मी इथं मोमोज बनवलेले आहेत. आता मोमोज म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं, पण बनवायचं कसं आणि घरात आपल्या तसले साहित्य वगैरे नसतात, मग कसं बनवायचं हा प्रश्न पडलेला असता. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला नक्की मदत होईल. आणि मस्त झाले होते, बाहेरच्या सारखी टेस्ट आली होती, अप्रतिम लागत होते चवीला सुद्धा. नक्की ट्राय करा, व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे माझ्या घरात सगळ्यांना खूपच आवडलेली आहे ही रेसिपी. आणि त्याच्यासोबत मी जी चटणी बनवलेली आहे ते जर पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, नक्की मी बनवून व्हिडिओ शेअर करेन. तर इथं मी मैदा घेतलेला आहे. आता 1.5 वाटी इतकं मैदा घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि 2 ते 3 चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. आपलं साधं तेल आहे, गरम वगैरे करायची गरज नाही. आणि एकजीव करून घ्यायचं आहे, थोडं थोडं पाणी घालून सैलसर डो मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं मी थोडं थोडं पाणी घालून डो मळून घेत आहे. पीठ मळून झालं की याला थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि बाजूला भिजत ठेवायचं आहे. सर्वात अगोदर आपल्याला मोठं लसूण लागणार आहे याला. तर मी लसूण चॉकरला बारीक करून घेत आहे. भाज्या कापायचा सुद्धा कंटाळा येतो किंवा एवढ्या बारीक भाज्या कापता येत नसतील तर चॉकरला बारीक केलात तरी चालेल. आणि आपले मिक्सरचं जे भांडं असतं मीडियम साईजचं त्याच्यामध्ये पल्स मोडला फिरवून घेतलात तरी चालेल. लसूण मी फोडणीपुरता बाजूला काढून दिलेला आहे. आणि इथं मी कोबी घालून घेतलेला आहे, पत्ता कोबी घ्यायचा आहे आणि ते सुद्धा मी इथं वाटून घेतलेलं आहे. बरं, सगळंच लसूण आपल्याला पुसून टाकायचं नाही, ठेवायचं नाही बाजूला. तर अर्धा लसूण मी याच्यातच मिक्स केलेला होता कोबीमध्ये. तर आता हे सुद्धा एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. बाकीच्याही भाज्या मी चॉकरला बारीक करून घेत आहे. फक्त की शिमला जेव्हा वाटतो आपण तेव्हा मी याच्यामध्ये हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत. जर तुम्हाला वेगळ्या कट करून टाकायच्या असतील तर कट करून सुद्धा टाकू शकताय, पण मी याच्यामध्ये बारीक होतात म्हणून मी याच्यामध्येच टाकून घेत आहे. शिमला मिरची सुद्धा बारीक करून घ्यायची आहे. आता बाकीच्याही गाजर आणि कांदा मी याच्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे. आता इथं थोडंसं भाज्या आपण फ्राय करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून याच्यातला कच्चेपणा जाईल आणि आणखीन टेस्ट वाढेल आपल्या मोमोजची. तर बघू शकताय मी इथे एक पळीभर तेल घालून घेतलेलं आहे. फोडणीसाठी दुसरं काहीच वापरायचं नाही, फक्त लसूण मोठा मोठा जो आपण सुरुवातीला वाटून घेतला होता ना तोच याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि आता ते जास्त तळू द्यायचं नाही. लसूण तळून झालं की लगेच आपल्याला याच्यामध्ये भाज्या ओतून द्यायच्या आहेत. भाज्या सगळ्या काढून झालेल्या आहेत. कढईमध्ये तुम्ही बघू शकताय वरून चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता इथं मीठ अगोदरच का टाकत आहे मी परतून घेण्याच्या, कारण मिठाला पाणी सुटतं आणि भाज्यासुद्धा सुरुवातीला मीठ टाकलं की भाज्यासुद्धा मऊ पडतात त्या पाण्यामध्ये. तर बघू शकता इथं मी एकजीव करत आहे मीठ टाकून. आता एकजीव करून झाल्याच्या नंतर वरती झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे लवकर भाज्या मऊ पडण्यास मदत होते. तर आता इथं मी झाकण ठेवून 1-2 मिनटाची आपल्याला वाफ काढायची आहे. आता इथं वाफ काढून झाल्याच्या नंतर इथं बघू शकता मी शेजवान चटणी 1 चम्मच जे तिखटवाली असते ते टाकून घेतलेलं आहे. आणि आता इथं मी 1 चमचा इतकं सोया सॉस टाकलेला आहे. बरं, आता तुम्हाला शेजवान चटणी नाही टाकायची तर तुम्ही रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस वगैरे टाकू शकताय, जे घरात आपल्या अवेलेबल आहे ते टाकू शकताय. आणि इथं सोया सॉसच्या ऐवजी तुम्ही विनेगरचा सुद्धा वापर करू शकता. या ठिकाणी वाफ काढून झालेली आहे. आता आपल्या भाज्या मऊ पडलेल्या आहेत आणि आता याला पूर्णपणे थंड करण्यासाठी मी बाजूला ठेवून दिलेला आहे फॅनला. आणि आता इथं मी पीठसुद्धा आपलं भिजून झालेलं आहे. बघू शकताय मऊ लुसलुशीत आता पीठ आता आपलं भिजून झालेलं आहे. छोटासा गोळा घ्यायचा आहे, एकदम छोटासा गोळा घ्यायचा आहे. तर बघू शकता इथं मी तुम्हाला दाखवतच आहे, त्याच्यापेक्षाही थोडासा छोटा गोळा घेतलेला आहे मी. नंतर थोडंसं पीठ काढून ठेवलेलं आहे. आता कोरड्या पिठात डीप करायचा आहे गोळा आणि मस्त असं लाटून घ्यायचं आहे. बरं, आता जास्त मोठी लाटी आपल्याला लाटून घ्यायची नाही, छोटीशीच लाटी लाटून घ्यायची आहे. इथं बघू शकताय म्हणजे मीडियम आकाराचा मोमोज होईल आपला.
बघू शकता लाटी लाटून झालेली आहे या ठिकाणी. आणि आता सारणसुद्धा आपलं मधलं मोमोजचं थंड झालेलं आहे. 1 चमचा भरून इथं मी सारण घालत आहे. आता बाजूच्या वाटीमधलं मी चीज घालत आहे. बरं, आता तुम्हाला चीज नाही घालायचं किंवा अवेलेबल नसेल घरामध्ये, नाही घातलात, असेच जरी बनवलात तरी अप्रतिम लागतात. पण इथं मी चीज घातल्यामुळं चव छान येते म्हणून मी चीजचा वापर केलेला आहे. तुम्ही स्किपसुद्धा करू शकताय. आणि आता मोदकला आपण जशा गुड्या पाडतो ना तशा गुड्या पाडायच्या आहेत हलक्या हलक्या. आणि आता याला एका बाजूने गुड्या पाडायच्या आहेत आणि एका बाजूने बंद करून घ्यायचं आहे. आता एका बाजूने मी गुड्या पाडलेल्या आहेत, बघू शकता या ठिकाणी. सारण आतलं दाबत दाबत वरती आपल्याला गच्च बंद करून घ्यायचं आहे. आणि आता वाकडा आकार द्यायचा आहे त्याला. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल, बघू शकताय. अशा पद्धतीचं वरचं तोंड सगळं आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि थोडासा असा वाकडा आकार द्यायचा आहे त्याला. तर अशाच पद्धतीनं आपले बाकीचेही मोमोज मी तयार करणार आहे. थोडेसे वाकड्या आकाराचे करायचे आहेत. बघू शकताय बाकीचेही मोमोज मी अशाच पद्धतीचे बनवून घेणार आहे. आणि एका ताटात तेल लावलेल्या ताटामध्ये मी इथं ठेवून दिलेलं आहे. आणि आता हे एका कढईमध्ये स्टँड ठेवलेलं आहे, खालती पाणी ठेवलेलं आहे आणि उकळीच्या स्टेपला आहे आता पाणी आपलं. आणि आता हे ताट याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि वरती झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनटासाठी वाफवून घ्यायचे आहेत किंवा उकडवून घ्यायचे आहेत म्हणू शकता. या ठिकाणी वरती झाकण ठेवायचं आहे. आता इथं 15 मिनटानंतर आपल्याला खोलून बघायचे आहेत. मस्त असे मोमोज रेडी झालेले आहेत म्हणू शकताय. अप्रतिम दिसतात, चवीला सुद्धा भन्नाट लागतात. माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. आवडल्यास शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना. परत एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.